ॲबॉर्शन गर्भपात होण्याची कारणं काय असू शकतात? जर गर्भपात त्या पहिल्या 3 महिन्यामध्ये होत असेल तर त्याचं कारण असू शकतं की बाळामध्ये काहीतरी क्रोमोझोमल ॲबनॉर्मलिटीज आहेत, सिंड्रोम्स आहेत, त्यामुळे ॲबॉर्शन होत आहेत. त्याचबरोबर काही इन्फेक्शन असेल मदरला, ज्याच्यामध्ये टॉर्च इन्फेक्शन एक हा ग्रुप आहे ज्याच्यामुळे ॲबॉर्शन्स होऊ शकतात. दुसऱ्या तिमाहीमध्ये जर ॲबॉर्शन होत असेल तर ते युट्राईन ॲबनॉर्मलिटी असेल, सेप्टेड युट्रस, बायकॉन्डेड युट्रस असेल तर देखील ॲबॉर्शन होऊ शकतात. पण युट्राईन ॲबनॉर्मलिटी असेल तर त्याच्यामध्ये मात्र सारखे ॲबॉर्शन होत असतात. तिसरं म्हणजे सर्वायकल इनकॉम्पिटन्स. याच्यामध्येही सारखे बॅक टू बॅक ॲबॉर्शन होतात. त्याच्यामध्ये काय होतं, गर्भाशयाच्या पिशवीचं जे तोंड आहे म्हणजे सर्विक्स ते लवकरच ओपन व्हायला लागतं, ॲटोमॅटिकली पेनलेस ओपन होतं आणि डिलिव्हरी होते. त्याला आपण सेकंड ट्रायमिस्टर ॲबॉर्शन म्हणतो, जे की सर्वायकल इनकॉम्पिटन्समुळे होतं. आता ॲबॉर्शनची जी वेगवेगळी कारणं आहेत ती आपल्याला फाइंड आउट करून योग्य तो उपचार करून आपण हे ॲबॉर्शन टाळू शकतो. आणि